असं म्हणतात की कोकणात भरपूर भूतं असतात. तर कोकणवासियांची अशी श्रद्धा आहे की हा देव त्यावर नियंत्रण ठेवतो. पण जेव्हा आपल्याकडे शिमग्याचा सण असतो तेव्हा ही देव या पालखीमध्ये बसून प्रत्येकाच्या घरोघरी नेली जाते. जर वाजवणारे कसबी असतील तर यांचा आवाज 2 ते 3 किलोमीटर पर्यंत जात असे. प्रथेप्रमाणे आपण आधी खोतांच्या घरी जाऊ, मग गावात फेरफटका मारू. तो हाय गाइस, आज हम आए प्राचीन कोकण एक्सप्लोर करने के लिए। ये गणपतिपुळे का एक कोकण का म्यूजियम है जहाँ पर कोकण के सारे ऑथेंटिक प्रोडक्ट और कोकण की प्राचीन संस्कृति के बारे में बताया गया है। तो अभी हम इसको एक्सप्लोर करने वाले हैं। इसका टाइमिंग है सुबह 8:30 से शाम को 6 बजे तक। चलो। नमस्कार, मी मयुरी प्राचीन कोकणमध्ये आपले स्वागत करते. कोकण टुरिझम डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटर ही आमची संस्था आहे आणि या ठिकाणी आम्ही पर्यटनातून रोजगार निर्मिती हा विषय घेऊन इथे काम करत आहोत. आपली संस्कृती ही निसर्गातून फुललेली आहे. पूर्वजांनी विविध वनस्पती व प्राणी यांना देवत्व बहाल करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. पूर्वी प्रत्येक गावामध्ये राखीव जंगल असे, त्याला देवराई असे म्हणत. त्यातील वनस्पती व प्राणी यांच्या हत्या केल्यास ते पाप समजले जाईल. विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही इकडे एक नक्षत्र बाग तयार केली आहे. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो आणि त्याची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला धन सौख्य आरोग्य प्राप्त होते. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार बाहेर मोठा बोर्ड आहे. तो बोर्ड तुम्ही एक्झिट करताना पाहू शकता. तो पिंपळ पार आहे. आपण कोकणी माणसे वड पिंपळ यांना पवित्र मानतो. तसेच त्यांना आपण दीर्घायुष्याची प्रतीके मानलेली आहेत. याला पिंपळ पार म्हणतात कारण त्याच्या भोवती जो दगडी कट्टा बांधला आहे त्याला कोकणी भाषेमध्ये पार असे म्हणतात. हा पार सुमारे 400 वर्षापूर्वी बांधलेला आहे. तो शिलालेख आहे. शिलालेखावर लिहिलेली कविता कवी माधव यांनी 100 वर्षापूर्वी लिहिली. चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात आले. या कवितेत कवींनी कोकणच्या निसर्ग सौंदर्याचे सुंदर वर्णन केले आहे. हिरवे तळ कोकण, सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळ कोकण. राष्ट्रदेवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन. या कवितेमध्ये नंदनवन हा शब्द आला आहे. नंदनवन या शब्दाचा अर्थ आहे स्वर्गातील इंद्राची बाग जितकी सुंदर आहे तितकेच आपले कोकणही सुंदर आहे. ही गुहा काळाचे प्रतीक आहे. गुहेच्या अलीकडे आहे वर्तमान काळ आणि गुहेच्या पलीकडे आहे 500 वर्षांपूर्वीचा भूतकाळ. इथून पुढे पाहणार आहात 500 वर्षापूर्वी कोकणी माणसे कशी राहत होती, त्यांची समाज रचना, ग्रामरचना, खाद्य संस्कृती, परंपरा कशा होत्या. गुहेतून येताना थोडस वाकून या. हे आहेत भगवान परशुराम. आपल्या पुराणामध्ये त्यांचा असा उल्लेख आलेला आहे की हजारो वर्षापूर्वी भगवान परशुराम होऊन गेले. त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतलेली पृथ्वी त्यांनी दान केली. दान केलेली कोणतीही गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही, परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती. आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी हजारो वर्षापूर्वी समुद्र होता. त्यांनी त्याच्याशी युद्ध केले आणि त्याला 40 ते 50 किलोमीटर पाठीमागे ढकलले आणि या सुंदर कोकण प्रदेशाची निर्मिती केली. म्हणून या कोकण प्रदेशाला परशुराम भूमी असे म्हणतात. हे सारे कोकण दऱ्याखोऱ्याने वेढलेले आहे. सूर्याची किरणे ही जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाही एवढी दाट अरण्ये, वाघ, अस्वल, गवे, रेडे यांसारखी जंगली श्वापदे, 200 ते 250 प्रकारच्या औषधी वनस्पती, शेकडो प्रकारचे मासे, दुर्मिळ कासवे, सुसर, मगर यासारखे प्राणी ते पाहायला मिळतात. कोकणामध्ये लाल रंगाचा जांभा नावाचा दगड मिळतो. जांभ्या दगडाचा हा जो पक्का रोड बांधला आहे त्याला कोकणी भाषेमध्ये पाखाडी असे म्हणतात. ही पाखाडी सुमारे 400 वर्षापूर्वी बांधली गेली.
त्यावेळी ती गणपतीच्या देवळापर्यंत होती. काळाच्या ओघात ती नष्ट झाली. आज फक्त ते आपल्याला प्राचीन कोकणमध्ये शिल्लक राहिली पाहायला मिळते. पूर्वी सामान्यपणे अशा पाखाड्या ग्रामदेवतेकडे जाण्यासाठी बांधल्या जात असत. आपण सुद्धा या पाखाडीने प्राचीन कोकणमधील ग्रामदेवतेकडे जाणार आहोत. इकडे वनवासी आहे. कोकणातील दुर्गम पर्वतामध्ये वनवासी लोक राहत असत. त्यामध्ये भिल्ल व कातकरी जातींचा समावेश आला होता. त्यातील कातकरी समाज या ठिकाणी आम्ही दाखवला आहे. हे चिरफळाचे झाड आहे. चिरफळाची फळे जंतुनाशक असतात. शेतकरी त्यांचा उपयोग धान्य साठवण्यासाठी करतात. तसेच त्यांचा उपयोग गरम मसाल्यासारख्या पदार्थांमध्ये सुद्धा केला जातो. इकडे माडीवाला दाखवला आहे. ताडी माडी काढणारे असतात ते. हे ग्रामदेवतेचं मंदिर आहे. पूर्वी धार्मिक संस्था गाव नियंत्रित करत असत. गावातील गावकरी येथे एकत्र येत असत. गावातील दोन व्यक्तींची भांडणे झाली तर सर्व गाव एकत्र होऊन गाव प्रमुख त्यांच्या समोर न्यायदान करीत असे. गावातील सार्वजनिक कामे जशी पाखाड्या बांधणे, लाकडी सांकव बांधणे अशी कामे कोणी कोठे व कधी करायची याविषयीचा निर्णय गावकरी येथे बसूनच घेत असत. आणखी एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक आपापल्या देवाकडे जातात, देवाचं दर्शन घेतात. आपण कोकणी माणसे सुद्धा वर्षभर देवळात जाऊन देवाचं दर्शन घेतो. पण जेव्हा आपल्याकडे शिमग्याचा सण असतो तेव्हा ही देव या पालखीमध्ये बसून प्रत्येकाच्या घरोघरी नेली जाते. म्हणजेच कोकणी माणूस आणि देव यांचं नातं इतक्या जवळचं आहे की आपल्या एकमेकांकडे जाणे नसतं. या देवीचं नाव वाघजाई आहे. हे नाव आम्ही जाणीवपूर्वक ठेवले. असं म्हणतात की ज्या निसर्गामध्ये वाघ आहे तो निसर्ग समृद्ध असतो. 500 वर्षापूर्वीचा निसर्ग सुद्धा असाच समृद्ध होता. त्याला आमच्या भावविश्वामध्ये दैवत्वाचं स्थान आहे. आपण कोकणी माणसे वड, पिंपळ, साप, नाग यांची पूजा करतो. म्हणजेच आपण निसर्ग पूजक माणसे आहोत. म्हणून या देवीचं नाव सुद्धा प्रत्यक्ष निसर्गाशी संबंधित असं ठेवलंय वाघजाई. इकडे आमचे काही पारंपरिक वाद्य आहेत. लाकडी ढोल आहेत, मातीचे ताशे आहेत. ताशांचा खालील भाग आहे तो मातीचा आहे. हे ताशे 110 वर्षांपूर्वीचे जुने आहेत. जर वाजवणारे कसबी असतील तर यांचा आवाज 2 ते 3 किलोमीटर पर्यंत जात असे. पूर्वी त्यांचा उपयोग संदेशवहन तसेच धार्मिक कार्यामध्ये केला जात असे. तसेच तुंतुना, सनई, चौघडा इत्यादी वाद्य आहेत. इथे चव्हाटा देव आहे. असं म्हणतात की कोकणात भरपूर भूत असतात. तर कोकणवासियांची अशी श्रद्धा आहे की हा देव त्यावर नियंत्रण ठेवतो. म्हणून याला शिमग्याच्या वेळी गाऱ्हाणे घातले जाते. तसेच पशुबळी सुद्धा दिले जातात. इकडे वीरगळ आहे. वीरप्राप्ती लोकांचे प्रतीक चिन्ह. इकडे कडक लक्ष्मी दाखवले आहे. पोतराई लोक असतात जे स्वतःला चापकाने मारून घेतात. ते या ठिकाणी दाखवले आहेत. ते लोक पूर्वी खेळ करण्यासाठी गावामध्ये यायचे, त्याच्यामुळे इकडे दाखवले आहे. कोळी समाज आहे. कोळी समाजाची लोक समुद्राच्या इतकी जवळ राहतात की समुद्राच्या भरतीचे पाणी त्यांच्या घराला लागून जाते. एवढी छोटी होडी घेऊन हे कोळी लोक 8 ते 10 तास खोलवर समुद्रामध्ये मासेमारी करतात. कधी कधी समुद्रामध्ये उसळणाऱ्या लाटा त्यांच्या होडीपेक्षाही मोठ्या असतात. तरी हे लोक कुशलतेने होडी वल्लवतात आणि पहाटेच्या वेळी घरी परत येतात. हा नाभिक आहे. पूर्वी कोकणामध्ये 12 बलुतेदार पद्धत अस्तित्वात होती. म्हणजेच नाभिक, सुतार, कासार हे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवत. त्या बदल्यात त्यांना पैसे नव्हे तर केवळ धान्य मिळे. म्हणजेच एका नाभिकाला एका कुटुंबातील पुरुषाचे घरी जाऊन केस व दाढी करण्यासाठी वर्षभरासाठी 4 पायली म्हणजे आत्ताचे 8 किलो धान्य मिळत असे. एवढ्या अल्प मोबदल्यात ही लोक समाजाची सेवा करत असत. आमच्या नाभिकाविषयी आणखी थोडा मजेशीर वर्णन आमच्या लोकसाहित्यामध्ये आढळतं. असं म्हणतात की गावातील प्रत्येक गोष्ट ही नाभिकाला माहीत असते आणि नाभिकाला माहीत असलेली प्रत्येक गोष्ट गावभर होते.
आता तुम्ही आलात, ही गोष्ट ज्या अर्थी नाभिकाला समजली त्या अर्थी ती पुन्हा गावाला समजली. आमचं सगळं गाव तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहे. प्रथेप्रमाणे आपण आधी खोतांच्या घरी जाऊ, मग गावात फेरफटका मारू. हे खोत आहेत राजाच्या गावातील थेट प्रतिनिधी म्हणजे खोत. धार्मिक व राजकीय बाबतीत पहिला मान खोतांचा असे. खोत गावचे प्रमुख असत. गावात न्यायदान करणे, महसूल गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था सांभाळणे इत्यादी कामे खोतांची असत. खोत लोक जमीनदार असत. सर्वसामान्यपणे सुखवस्तू असत. त्यांच्या बसण्याच्या लग्बीवरून ते कसे ऐशो आरामी जीवन जगायचे याची तुम्हाला कल्पना येईल. तिकडे खोतांची बायको आहे. कोकणी स्त्रिया सुंदर होत्या आणि शूरही होत्या, परंतु त्यांना स्वातंत्र्य नव्हते. माझ घराचा उंबरठा ही त्यांच्यासाठी मर्यादा होती. तिकडे खोतांची दोन मुले आहेत. ते आपला परंपरागत खेळ सोंगट्या खेळत आहेत. हाच खेळ महाभारतात धर्मराज आणि दुर्योधन यांच्यामध्ये द्यूत या नावाने खेळला गेला. हस्तीत अंतिफासे असतात किंवा शंखांच्या कवड्या असतात. त्या टाकून विशिष्ट प्रकारचे दान मागितले जाते व त्यानुसार सोंगट्या पुढे मागे सरकवून हा खेळ खेळला जातो. जर खेळणारे कसबी असतील तर हा खेळ 1 ते 2 रात्र सहज रंगत असे इतका मजेशीर खेळ आहे. घराची रचना पहा. खोत ज्या उंचवट्यावर बसते त्याला ओटी म्हणतात. गावातील मान्यवर लोक ओटीवर बसत असत. समोर आहे ती पडवी. सर्वसामान्यांनी पडवीला बसायचे. खोतांच्या उजव्या बाजूला आहे देवघर. खोतांच्या डाव्या बाजूला स्वयंपाकघर. खोतांच्या मागे आहे माझघर म्हणजे पूर्वीची बेडरूम. घराचे छप्पर पहा. वरती छोटे छप्पर, मध्ये गॅप, त्याखाली मोठे छप्पर. कोकणात उष्णता फार असते, त्यामुळे घरातील उष्ण हवा त्या गॅप मधून सतत बाहेर जाते व बाहेरील थंड हवा तिची जागा घेते, त्यामुळे घरातील वातावरण नेहमी थंड राहते. घरासमोर अंगण आहे. अंगणामध्ये तुळस आहे. अंगण हे कोकणी घरांचे वैशिष्ट्य आहे. तुम्हाला एकही कोकणी घर असं दिसणार नाही की ज्या पुढे अंगण नाही किंवा तुळसही नाही. इथे अडकित्ते आहे, सुपारी कातरण्यासाठी वापरतात ते. तो शेतकरी आहे, याचं गवताचं घर आणि याच्या अपुऱ्या कपड्यांवर जाऊ नका. हा आमच्या गावातील एक महत्वाचा उत्पादक घटक होता. तो एकमेव धान्याचे उत्पादन करीत असे. 12 बलुतेदार, खोत व राजा यांना धान्य पुरवण्याचे महत्वाचे काम तो करीत असे. म्हणजेच ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पायाभूत घटक हा आमचा शेतकरी होता. पूर्वी त्याचं घर जसं असायचं अगदी तसंच घर या ठिकाणी आम्ही उभारलं आहे. ती जी चूल दिसते तिला कोकणी भाषेमध्ये पिरसा म्हणतात. पूर्वी ती सतत पेटी ठेवली जायची. जेव्हा शेतकऱ्याच्या बायकोला स्वयंपाक करायचा असत तेव्हा तिथले 2-3 निखारे घेऊन स्वयंपाक घरातील चूल पेटवीत असे. जर हा विस्तव विझला तर घरामध्ये 2 गारगोट्या ठेवल्या जात असत. त्या एकमेकांवर घासून विस्तव करावा लागत असे. तिकडे शेणाने सारवलेली टोपली आहे, तिला कोकणी भाषेमध्ये कणगी असे म्हणतात. तिचा वापर धान्य साठवण्यासाठी केला जात असे. कोकणी शेतकरी भात, नाचणी, हरी वर यासारखे धान्य पिकवीत असे. ती या कणगीमध्ये ठेवून वरती चिरफळाची फळे पसरवून त्यावर झाकण लावून हे सर्व बाहेरून शेणामातीने लिंपून घेतले जाते. त्यामुळे आतील धान्य 3 ते 4 वर्ष सहज टिकते. ही शेतकऱ्याची बायको आहे. तिकडे शेतकऱ्याची मुलगी आहे. तो पाळणा शेतकऱ्याच्या घरामध्ये आम्ही कायमस्वरूपी टांगून ठेवला आहे. कारण आमच्या शेतकऱ्याकडे दरवर्षी पाळणा हलत असे. म्हणजेच प्रत्येक शेतकऱ्याला 8 ते 10 मुले असत. थोडक्यात पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात होती. हे उचल आहे, याचा वापर पूर्वी कपडे सुकत घालण्यासाठी केला जात असे. इकडे गौरी गणपतीचा सण दाखवला आहे. तिकडे पांगुळगड आहे लहान मुलांना चालण्यासाठी. इकडे कुंभार आहे. गावातील माताशी संबंधित सर्व कामे हा कुंभार करीत असे. गणपतीचे दिवस झाले की लाल मातीचे गणपती तयार करून देणे, उन्हाळ्याला की मातीची मडकी तयार करून देणे, दिवाळीच्या वेळेला पणत्या तयार करून त्या प्रत्येकाच्या घरोघरी नेऊन पोहोचवण्याचे काम हा कुंभार करीत असे. एखाद्याचे घर बांधायचं असेल तर त्या घरी जाऊन मातीची कौले तयार करून देत असे. ते सफेद रंगाचे मडके आहे ते माडी काढण्याचे मडके आहे. कोकणामध्ये नारळाची झाडे मोठ्या प्रमाणात असतात. त्यांना नारळ येण्याआधी पोय येते, तिला आडवा काप दिला जातो. बाजूने विशिष्ट प्रकारचा झाडपाला लावला जातो.
तो पाला आतील माडी शोषून घेतो व थेंब थेंब गळणारी माडी मडके वरचेवर लावून त्यामध्ये साठवली जाते. काळाच्या ओघात 12 बलुतेदारांचा असं नष्ट झाले, परंतु माडी काढण्याचा व्यवसाय आजही व्यवस्थित चालू आहे. इकडे सोनार आहे. सोनार हा गावातील महत्वाचा घटक होता. गावातील महिलांना लागणारे दागिने व विविध देवतांना लागणारे दागिने बनवून देण्याचे काम हा सोनार करीत असे. त्याच्या या अप्रतिम कलाकुसरीमुळे या दागिन्यांना जगभर मागणी होती. शिमगा, नवरात्र व अन्य वेळी ग्रामदेवतेला दागिने घालण्याचा मन या सोनाराचा असे. इकडे वाणी आहे. चौल, राजापूर, दाभोळ या कोकणातील बंदरांना 5000 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. या बंदरांमधूनच भारतीय व्यापाऱ्यांनी जगाशी व्यापार केला. येथून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये हस्तकौशल्याच्या वस्तू, तलम, कापड, हिरे, माणिके, मोती, शंख, शिंपले इत्यादी वस्तूंची निर्यात हा वाणी करत असे. त्या बदल्यात संपूर्ण जगातून भारतात सोने येत असे. भारताने जे सुवर्ण युग अनुभवलं त्याचे प्रवेशद्वार ही कोकणची बंदरे होती. हा सुतार आहे. कोकणातील 12 बलुतेदार दाखवताना जे अधिक कौशल्यवान आहे ते या ठिकाणी आम्ही दाखवले आहे. त्यापैकी हा सुतार आहे. सुताराचे खरे काम शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवून देणे. हा सावंतवाडीचा सुतार आहे. सावंतवाडीतील लोकांचे लाकडावर कोरीव कामे जगप्रसिद्ध आहे. त्यांच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला विक्री केंद्रामध्ये पाहायला मिळतील. हा लोहार आहे. ज्याप्रमाणे शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवून देण्याचे काम सुतार करीत असे, त्याचप्रमाणे शेतकऱ्याला लागणारी लोखंडी अवजारे बनवून देण्याचे काम लोहार करीत असे. उदाहरणार्थ कोयता, कुऱ्हाड, नागराचे फाळ इत्यादी. 500 वर्षापूर्वी कोकणाची राजकीय परिस्थिती अस्थिर होती. येथील बरेचसे लोक सैन्यामध्ये होते. त्यांना लागणाऱ्या लोखंडी ढाली व तलवारी बनवून देण्याचे काम लोहार करीत असे. याचे वैशिष्ट्य म्हणजे अजूनही कोकणातील खोत व मराठा यांच्याकडे काहीशे वर्षांपूर्वीच्या तलवारी आहेत. त्यांना अजूनही गंज झालेला नाही. दर दसऱ्याला त्यांची पूजा केली जाते. हा तेली आहे. पूर्वी कोकणी माणसे जेवणामध्ये खोबरेल तेलाचा वापर जास्त प्रमाणात करत असत. शेतकरी आपल्या बागेतील खोबरे स्वतः तेलाकडे घेऊन जात असे आणि तेली त्याच्या देखत तेल पाडून देत असे. हा तेलाचा घाणा आहे. याला खुंट असे म्हणतात. यामध्ये सुके खोबरे घातले जाते आणि हे जे उभे लाकूड आहे त्याला कोकणी भाषेमध्ये लाट असे म्हणतात. ही लाट या आडव्या लाकडाला अशा तऱ्हेने बांधली जाते की जेणेकुलाट उभी राहते. या ठिकाणी जोखडाला बैल बांधला जातो आणि या आडव्या लाकडावर दगड ठेवून तरी स्वतः त्यावर बसतो आणि हे सर्व वजन घेऊन बैल गोल फिरवला जातो. त्यामुळे आतील खोबरे रगडून त्याचे तेल निघते. हे तेल भरून काढायचं असेल तर प्रथम जोखडाचे बैल सोडायचे. जोखड बाजूला केले जाते. आडवे लाकूड बाजूला करून लाड बाजूला केली जाते व आतील तेल भरून काढले जाते. पुन्हा नवीन तेल पाडायचं असेल तर पुन्हा सगळं क्रमवार जोडून नवीन तेल पाडले जात असे. पूर्वी तेलाला 5 ते 1.5 पसा तेल काढण्यासाठी 1 ते 1.5 तास मेहनत घ्यावी लागत असे. यावरून तुमच्या लक्षात येईल की पूर्वीचे जीवन किती कष्टमय होते. हा बुरुड समाज आहे. पूर्वी प्रत्येक व्यवसाय जातीनिहाय होते. व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य नव्हते. प्रत्येकाला आपल्या जातीचाच व्यवसाय करावा लागत असे. बांबूच्या वस्तू बनवण्याचे काम हा बुरुड करीत असे. ती कणगी आहे. ती घरी नेऊन त्यामध्ये धान्य ठेवून ती शेणामातीने लिंपून घेण्याचे काम शेतकऱ्याचे असे. अशी श्रम विभागणी केलेली होती. हे सूप आहे. ही रोवळी आहे. हिचा वापर धान्य धुण्यासाठी किंवा आजही धार्मिक कार्यामध्ये केला जातो. जेव्हा आपल्याकडे शुभ कार्य असते तेव्हा घरातील कुमारिका किंवा सौभाग्यवती स्त्रिया या रोवळीमध्ये दिवा ठेवून हातात घेऊन उभ्या असतात. शुभ कार्य पार पडण्यापूर्वी जर दिवा विझला तर कार्य अशुभ मानले जाते. अजूनही आमच्या चाकरमान्याचे जर मुंबईला लग्न असेल तर रोवळी गावावरून मुंबईला पाठवली जाते. मुंबईमध्ये सर्व वस्तू मिळतात पण रोवळी मिळत नाही. हे स्वयंपाकघर आहे. प्रत्येक समाजाची स्वतंत्र अशी खाद्य संस्कृती असते. कोणत्याही 2 समाजाच्या खाद्य संस्कृत्या समान नव्हत्या. कोकणी माणसांची चविष्ट अशी खाद्य संस्कृती आहे. आपण कोकणी माणसे जेवणामध्ये भात व मासे मोठ्या प्रमाणात खातो.
कोकणात येऊन माशाची आमटी, उकडीचे मोदक, भाजणीचे वडे न खाणे म्हणजे कोकण न अनुभवल्यासारखे आहे. पूर्वी घरामध्ये दगड मातीच्या वस्तू असत. ते जे जातनीसारखं दिसतंय त्याला घिरट असे म्हणतात. जातनीमध्ये धान्य दळून निघते, घिरटामध्ये भात घातले जाते. अख्खा तांदूळ बाहेर निघतो व कोंडा बाजूला होतो. हे शवियाचे लाकडी यंत्र आहे, शवियाचे लोखंडी यंत्र आहे. तिकडे शवियाचा लाकडी पाट आहे. हे मोदक पात्र आहे, पूर्वीचा कोकणी कुकर. यामध्ये खाली पाणी ठेवले जाते. या चाळणीवर केळीचे पान ठेवून त्यावर मोदक ठेवले जातात. झाकण लावून मोदक पात्र चुलीवर ठेवले जाते. आतील मोदक शिजून निघतात. हे पुराणी यंत्र आहे. यामध्ये शिजवलेली डाळ घातली जाते व हे रॉड दोन्ही बाजूने उलट सुलट फिरवले जातात. आतील डाळ वाटून निघते. याच्या गोड पुरणपोळ्या बनवल्या जातात. तो टिफिन बॉक्स आहे, वरती पाण्याचा तांबे आहे. खाली 3 डब्बे आहेत. 2 बाजूला 2 चमचे आहेत. दोन्ही बाजूने लॉक केलेला आहे. बाजूला चहाची किटली आहे. इकडे लाकडी चमचे आहेत आणि ही दगडी उखळ आहे. यामध्ये पूर्वी भाताचे पोहे काढले जात असत. यावरून तुमच्या असे लक्षात येईल की पूर्वीचे जीवन असे कष्टमय होते आणि हजारो वर्ष ते याच पद्धतीने जगले गेले. इकडे म्हावरा बाजार दाखवला आहे. सांगितल्याप्रमाणे 12 बलुतेदार प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवत. त्याचप्रमाणे हा कासार या मुलीच्या घरी आला आहे. हे त्या मुलीचे घर आहे. पूर्वी कोकणामध्ये मुलींची लग्ने वयाच्या 8व्या किंवा 10व्या वर्षी होत असत. तोपर्यंत हा कासार या मुलीच्या बांगड्या भरण्याचा कोणत्याही प्रकारचा मोबदला घेत नसे. ज्यावेळी या मुलीचे लग्न होई तेव्हा या मुलीचे वडील या कासाराला एक छोटासा सोन्याचा दागिना देत असत. या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा मोबदला लोकांना मिळत नसे. म्हणजेच हा कासार या मुलीला 8 ते 10 वर्ष क्रेडिट देत असे. म्हणजेच पूर्वीची समाज रचना एकमेकांच्या विश्वासावर आधारली होती. थोडक्यात 12 बलुतेदार आपले काम कोणत्याही नफ्या तोट्याचा विचार न करता केवळ कर्तव्य म्हणून करत असे. हा पाणवठा आहे. पूर्वी प्रत्येक गावामध्ये भरपूर मोठे जंगल होते, त्यामुळे गावात पाणीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध असे. गावात ज्या ठिकाणी उंचावरती बारमाही पाणी असे तेथे धरण बांधून प्रत्येकाच्या घरोघरी पाणी पाटाने नेले जात असे. या पाण्यावरती आमच्या नारळी पोफळीच्या बागा व उन्हाळी भात शेती होत असे. उन्हाळी भात शेतीला भरपूर पाणी लागते, तेवढे पाणी प्रत्येक गावात उपलब्ध असे. ग्रामदेवतेनंतर पाणवठा एकमेव ठिकाण होते ज्या ठिकाणी सर्व गाव एकत्र येत असे. लहान मुले मासेमारी व अंघोळीसाठी येत असत. स्त्रिया कपडे धुण्यासाठी किंवा पाणी भरण्यासाठी या ठिकाणी येत असत. थोडक्यात आमच्या ग्रामीण जीवनाचा मध्यवर्ती केंद्र हा आमचा पाणवठा होता. वरती खवल्या मंजर दाखवलाय. हा चर्मकार आहे. चामड्याच्या वस्तू बनवून देण्याचे काम हा चर्मकार करीत असे. याच्या जोडीला आणखी एक प्रसंग सांगतो की जो 500 वर्षापूर्वी घडला. इथून 80 किलोमीटर अंतरावर मार्लेश्वर नावाचं देवस्थान आहे. एका पर्वतामध्ये एक मोठी गुहा आहे. त्या गुहेमध्ये शंकरांची पिंडी आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अजूनही त्या गुहेमध्ये जिवंत साप आहेत. पूर्वी मार्लेश्वर देव एका गावामध्ये राहत होते. त्या गावातील लोक वाईट मार्गाने वागू लागले, त्यामुळे शंकरांचे पावित्र्य कमी होऊ लागले. शंकरांना ते मान्य होणे शक्य नव्हते. त्यांनी ते गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला. मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री ते गावाबाहेर पडले. गावाबाहेर एक चर्मकाराचे घर होते. हा चर्मकार गरीब पण श्रद्धाळू आणि नीतिवान होता. शंकराने कोणत्याही जातीपातीचा विचार न करता चर्मकाराला मशाल दाखवण्याची विनंती केली. चर्मकाराने सुद्धा अतिथी देवो भव समजून मशाल दाखवण्यास सुरुवात केली. आज ज्या ठिकाणी मार्लेश्वर आहे त्या ठिकाणी गेल्यावर शंकराने आपले खरे रूप प्रकट केले व चर्मकाराला दर्शन दिले आणि सांगितले की इथून पुढे मी याच ठिकाणी राहणार. या गोष्टीला आज जवळजवळ 500 वर्ष होऊन गेली. परंतु दरवर्षी मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री शंकरांची मूळ गावातून पालखी निघते. तिला मशाल दाखवण्याचे काम चर्मकाराचा आजचा वंशज करतो. म्हणजेच मार्लेश्वर असे देवस्थान आहे की येथे कोणत्याही प्रकारचा जातीभेद मानला जात नाही. पुढे आम्ही मार्लेश्वर मंदिराची प्रतिकृती तयार केली आहे. दर्शन घेणार असाल तर जाऊ शकता. गाइस देखो, अभी जो इन्फॉर्मेशन बताई मार्लेश्वर टेम्पल के बारे में उसकी मिनिएचर यहाँ पे बना है।
तो अभी हम दर्शन करने के लिए जा रहे हैं। और ये बताना कि ये इन्फॉर्मेशन ये जो बता रहे हैं ये कैसी लग रही है आपको। हमें तो मस्त लग रही है, प्रॉपर डिटेल इन्फॉर्मेशन ये लोग बता रहे हैं। चलो अंदर चलते हैं। चलो अभी आगे चलते हैं, अभी और बचा है आधा, अभी और भी मस्त मस्त इन्फॉर्मेशन आने वाली है। तो आप ये वीडियो कंटिन्यू देखें। धनगर आहे. धनगर या मराठी शब्दाचा अर्थ आहे ज्याच्याकडे भरपूर धन आहे. पूर्वी हा धनगर समाज इतक्या दुर्गम ठिकाणी राहत असे की तिथून त्यांचा पहिला बस स्टॉप देखील 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असतो. हे लोक ज्यावेळी गावात येत तेव्हा त्यांच्या पायात चामड्याच्या वाहनात घुंगराची काठी व खांद्यावरती फाटकी घोंगडी या वेशभूषेमध्ये येत असत. असे असले तरी प्रत्येक धनगर 100 ते 125 गायी व 5 ते 25 म्हशींचा मालक असे. आणि या सर्वांची जर विक्री करायची म्हटली तर त्यांची किंमत काही लाखांमध्ये जात असे. इतक्या धनसंपत्तीचा मालक हा धनगर होता. कोकणी लोकांचे राहणीमान साधे असल्याने यांची राहणी सुद्धा साधीच होती. हे बकरीची गोठी आहे. जंगली श्वापदांपासून संरक्षण होण्यासाठी ती अशी उंचावरती बांधली आहे. तिच्या आतमध्ये 2 बांबूंच्या मध्ये फट आहे, कारण त्यांनी केलेला मैला त्यातून बाहेर पडत असे. छपराची रचना जरी ओबडधोबड दिसत असली तरी कितीही पाऊस झाला तरी पावसाचे पाण्यात जाऊ शकत नाही. तिकडे मचाण आहे. शिकारीसाठी आणि प्रमुख बंदरे व खिंडीच्या ठिकाणी फार मोठ्या भूप्रदेशांवर लक्ष ठेवण्यासाठी उभारले जात असत. त्या मचाणावरून सुमारे 10 ते 12 किलोमीटरचा भूप्रदेश दिसतो. जाणार असाल तर एका वेळी 3 व्यक्ती जाऊ शकता. तिकडे मुखवटे डोक्यामध्ये घालून फोटो काढणार असाल तर काढू शकता. ये देखो गाइस, मैं आ गया इस मचान पर, बहुत ऊपर है। ये देखो कितना ऊपर आ गया मैं। यहाँ पे ये मचान है, मंकी भी बहुत सारे। और यहाँ से देखो लगभग पेड़ की हाइट का ये। नीचे देखो कितना डीप है। चलो नीचे चलते हैं अभी। तो गाइस अभी प्राचीन कोकण का पूरा एक्सप्लोर करके हो गया है। अभी यहाँ पे पीछे है शंख शिंपले का प्रदर्शन, लेकिन वहाँ पे अंदर फोटोशूट अलाउड नहीं है, इसलिए हम वहाँ पे शूट नहीं करेंगे। यहाँ पर जो शंख शिंपले और जो मोती होते हैं वो सब ओरिजिनल होते हैं, और उनके प्रोडक्ट्स भी, मतलब जो नेकलेस वगैरह है वो सब भी वहाँ पे ओरिजिनल मिलता है। तो चलो हम अभी देखते हैं वहाँ पे। तो गाइस चलो, ये शंख का प्रदर्शन भी देख लिया, और यहाँ पर अंदर ओरिजिनल मोती के जो प्रोडक्ट्स है वो भी सेल के लिए थे। तो हमने भी कुछ प्रोडक्ट्स लिए हैं इसमें। अभी देखो क्या क्या लिया है ये। इनकी प्राइस भी यहाँ पे, हाँ देखो इनकी प्राइस भी है। ये ब्रेसलेट वगैरह लिया है मोती का, टोटल 750 का हुआ है। ये देखो गाइस, ऐसा एग्जिट का रास्ता मस्त बना है दोनों। ये भी जाम्बा पत्थर में है देखो पूरा। चलो लगभग पहुंच ही गए नीचे। और इन्होंने ये जो इन्फॉर्मेशन बताई है कैसी लगी आपको कमेंट में ज़रूर बताना। मस्त, यहाँ पे वीडियो और फोटो लेना अलाउड है, टिकट है उसका 50 रुपये। और अगर आपको प्राइवेट गाइड चाहिए तो उसका भी 50 रुपये टिकट है। नहीं तो अगर आपको फ्री में गाइड चाहिए तो आपको ग्रुप के साथ जाना पड़ेगा। मतलब अगर आप अकेले भी हो या 2 लोग हो तो किसी और लोगों के साथ आपको ग्रुप करवा के फिर वो गाइड देते हैं। लेकिन हमने तो अपना पर्सनल गाइड लिया था, 50 रुपये में मस्त उन्होंने पूरी इन्फॉर्मेशन डिटेल में बताई। तो गाइस चलो, हो गए हमारा प्राचीन कोकण घूम के, और हम आ गए गाड़ी में। तो चलो निकलते हैं अभी यहाँ से। तो ये वीडियो अगर आपको अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक ज़रूर करें, और चैनल को सब्सक्राइब करना मत भूलना। तो मिलते हैं किसी नए वीडियो में, तब तक के लिए बाय बाय।